आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादामुळे जिल्ह्याचं काम थांबलेलं नाही। प्रशासन आपलं काम करत आहे, मंत्री दादा भुसे यांच्याकडून स्पष्ट। तर पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याची देखील माहिती। त्यामुळे काही काम थांबलेलं नाही। नाशिक जिल्हा महाराष्ट्रातील अनेक प्रगत जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे। अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्या जिल्ह्यामध्ये केले गेले आणि ती परंपरा यापुढे चालू राहील। अभिनेता राहुल सोलापूरकरचा भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा। भांडारकर संस्थेनं सोलापूरकरचा राजीनामा स्वीकारला। शिवभोजन थाळी योजना सुरूच ठेवण्यासाठी छगन भुजबळ यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या चर्चांचा उल्लेख भुजबळांच्या पत्रामध्ये। दरम्यान भुजबळांच्या मागणीला पाठिंबा असल्याचं संजय राऊतांचं वक्तव्य। गृहराज्यमंत्री शहर आणि ग्रामीण यांना अधिकार प्रदान। फडणवीसांनी आपल्याकडील गृहमंत्री पदाच्या खात्यामधील जबाबदारीचं वाटप केलं। महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं संघाचा जुनाच अजेंडा। सोलापूरकरच्या शिवरायांच्या वक्तव्यावरून राऊतांचा सरकारवर निशाणा। तर संघद्वेषापोटी राऊतांचं वक्तव्य। प्रवीण दरेकरांचं उत्तर। त्या महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणं हा एक संघाचा जुना अजेंडा आहे। कधी सावरकरांवर ते घसरतील, कधी गांधीजींवर घसरतील। मला वाटतं केवळ संघद्वेषापोटी या ठिकाणी अशा प्रकारचा वक्तव्य पुढे येताना दिसतंय। ठाकरेंचा शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाईन संवाद। आमिष येतील पण बळी पडू नका, आपला वॉर्ड आणि संघटना मजबूत करा, ठाकरेंच्या सूचना। ठाण्यामध्ये जनता दरबार घेतल्यानं पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक चर्चेत। महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथं जनता दरबार घ्यावा। ठाण्याचे भाजप संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक यांचं वक्तव्य। भाजपच्या ठाणे जिल्हा संपर्क प्रमुखपदी गणेश नाईकांची नियुक्ती। ठाण्यामध्ये भविष्यकाळ चांगला, गणेश नाईकांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। गोपीचंद पडळकरांच्या आमदारकी विरोधामध्ये हायकोर्टात याचिका दाखल। निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाल्याचा काँग्रेसच्या विक्रम सावंत यांचा आरोप। ईव्हीएमवर देखील संशय व्यक्त। 28 फेब्रुवारीला सुनावणी होणार।